24 जनवरी 2024 बुधवार आज चालक दिन बोलकर पूरे महाराष्ट्र में मनाया जाता है। एसटी महामंडल की तरफ से आज औरंगाबाद विभाग आधार 2 में भी चालक दिन जोश व खरोश के साथ मनाया गया, जहां चालकों का सत्कार किया गया मंडल की तरफ से, जिन्होंने 15-16 सालों से जो अपने खिदमत अंजाम दे रहे हैं, बिना किसी के एक्सीडेंट किए, बिना किसी को नुकसान दिए, अपनी जान पर खेलकर हर साल चालक का सत्कार किया जाता है और उन्हें इनामात भी दिए जाते हैं। इसी तरह आज आधार 2 औरंगाबाद विभाग बस स्टैंड सेंट्रल बस स्टैंड पर भी मनाया गया, जहां चालकों ने अपने ख्यालात का इजहार भी किया, बताया कि किस तरह रोड पर चलते हुए उन्हें परेशानियों का सामना करना पड़ता है और किस तरह गाड़ी को हैंडल करने के लिए सेकंडों में डिसीजन लेना पड़ता है। ACN न्यूज़ के लिए अथर चिश्ती। एकूण अपंगत्व विमा 40 लाख। अधिक माहितीसाठी जवळच्या SBI शाखेला भेट द्या। सगळे सिस्टीममध्ये प्रश्न आपल्याकडे पद आहे, चालक आहे, वाहक आहे, मेकॅनिक आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, अधिकारी पण आहे. पण ST एकाच माणसावर चालते. गेले 70 वर्ष चालत आहे चालक हे जे काम करतात अतिशय अथक मेहनतीचं काम आहे. आताच साळुंखे यांनी सांगितलं की वेळेवरती डिसिजन घ्यावा लागतो, बरोबर. आणि मग बऱ्याच वेळेस काही घटना घडली, शेवटी त्याचा अभ्यास केला जातो आणि त्या अनुषंगाने निष्कर्ष काढला जातो. परंतु त्यावेळेस जो निर्णय घेत असतो तो महत्त्वाचा निर्णय असतो, काही घटना घडू शकते. त्याच्यामुळं आज रोजी आपण पाहिलं तर आपला विभाग दररोज 2 लाख किलोमीटर ऑपरेट करतो. महिन्याला आपण 60 लाख किलोमीटर ऑपरेट करतो आणि वर्षाला जवळपास 7 लाख. एक 10 मिनिटात चालत करतोय. चालेल. हो, आपण दरवर्षी जवळपास 7 ते 7.5 किलोमीटर, जसं की आपला सीझन आला त्या किलोमीटरमध्ये वाढ होते. थोडंसं स्लॅक असेल तर कमी होतं. 7 कोटी किलोमीटर दरवर्षी ऑपरेट करत असतो. आपल्याकडे साधारणतः 850 चालक आहे. चालक महापोलिस म्हणजे 1100 नगरामध्ये चालक आहे. त्या 1100 चालकामध्ये आपण एका विभागामध्ये RT आगाराअंतर्गत जे किलोमीटर दररोज ऑपरेट करतो, तर त्याचं जर अपघाताचं प्रमाण पाहिलं तर फक्त 0.19 आहे. म्हणजे वर्षभरात अपघाताचं पाहिलं ते अपघात साधारणतः 80 अपघात झाले. 80 अपघातामध्ये वर्गवारी केली तर मरणांतक आहे, मेजर आहे आणि मायनर पण आहे. पण त्याच्यामध्ये जर पुन्हा आपण डीपमध्ये गेलो तर असं लक्षात येतं की 60% अपघात हे दुसऱ्यांच्या चुकीमुळे झालेले आहेत. परंतु मोठी बस असल्या कारणाने आणि विविध कारणं असल्या कारणाने अपघाताची जबाबदारी पुन्हा आपल्यावर येते. 40% आपण साधारणतः आपली काही चुकी असते त्या अनुषंगाने जर एवढे 6-7 कोटी किलोमीटर ऑपरेट करत असताना आपल्या विभागामध्ये
म्हणजे असं लक्षात येतं की आपले चालक म्हणजे अत्यंत कुशल आहे. शेवटी ही जे ड्रायव्हिंग हे काही कुणाचंही काम नाही. म्हणजे मला जर बसवलं बाबा चला आज बस तुम्ही जाऊन या नागपूरला, तर मी काय चालू शकणार, मी रेग्युलर चालवणारा नाही. कुठेतरी 8 तास हिवाळा पावसाळा हिवाळा त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये काम करून तुम्ही जे काम करताय ते एक स्किलफुल काम आहे, हे सोपं नाही. त्याच्यामुळं आज चालक दिनाच्या निमित्तानं आपण दरवर्षी चालक दिन साजरा करतो, परंतु आज ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर भारत असोसिएशन ऑफ स्टेट ट्रान्सपोर्ट यांनी सगळीकडे चालक दिन आज साजरा करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर आपल्या आगारात अंतर्गत सुद्धा आपण हे कार्यक्रम घेतो आणि चालकांना ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत मला असं वाटतं की ते महामंडळ नेहमी देत असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची मानसिकता चांगली असते पाहिजे. एखादा चालक जर डेपोतनं बाहेर पडत असेल, कुठेतरी डेपोतलं वातावरण जे आहे, आमचे सुपरवायझर आहे, डेपो मॅनेजर आहे, तर मला असं वाटतं की कुठेतरी एक चांगलं वातावरण जर असेल ड्युटीच्या बाबतीत असेल किंवा त्याच्या बिचाऱ्याच्या घरी काही प्रॉब्लेम्स निर्माण झालेले असतील तर त्याला काहीतरी सवलती असतात आवश्यक असतात, त्या मागितलं तर मला असं वाटतं की त्याची कन्सिडर प्रशासन करणं गरजेचं आहे. ते करतच असतं. त्याच्यानंतरही विभागीय स्तरावरती आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर आज सर्वांना माहिती आहे, आज चालक दिन आहे. तर आपण छत्रपती संभाजीनगर कार्यालयातर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजी कार्यालयातर्फे सर्वांना चालक दिनाच्या शुभेच्छा. आणि या व्यतिरिक्त आपला दरवर्षीप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियान पण चालू आहे, जे की आपलं 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान आहे. तर या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आम्ही वेगवेगळ्या आमच्या कार्यालयातर्फे वेगवेगळ्या कॉलेजेस, शाळा किंवा वेगवेगळे कार्यालय येथे जाऊन रस्ता सुरक्षावर प्रबोधन करत आहोत. तर रस्ता सुरक्षाबद्दल सांगायचं म्हटलं तर सर्वात पहिले तर आपल्याला सांगू इच्छितो की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा जो डेटा आहे याच्यामध्ये असं आलेलं आहे की प्रत्येक वर्षी रस्ते अपघातात कमीत कमी 1.5 लाख लोक मृत्यू पावतात. नमस्कार, मी आगार व्यवस्थापक राप छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2. आज औरंगाबाद राप छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2 मध्ये दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी चालक दिन मोठ्या उत्साहाने संपन्न झालेला आहे. तर मला असं वाटतं की आपण हा एक दिवस चालकांचा सत्कार करण्याऐवजी म्हणजे चालक ज्या जोखमीतून दररोज त्याची ड्युटी संपून परत येतो, तर दररोजच चालकांचा सत्कार व्हायला पाहिजे. इतकं त्यांचं कर्तृत्व म्हणजे वाखाणण्याजोगं असतं. कारण की ड्रायव्हिंग करत असताना चालक वर्ग आपले 5 इंद्रियांचा वापर करतो. मेंदूचा वापर करतो, डोळ्याचा वापर करतो, कानाचा वापर करतो, निर्णय क्षमता, समोर जर समजा अपघाताची स्थिती असेल तर आपण काय निर्णय घ्यायला हवा. तर आमच्या राप महामंडळामध्ये चालकाचं जे स्थान आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. राप महामंडळात चालना देणारा महत्त्वाचा वर्ग म्हणजे चालक आहे. तर आज मी या चालक दिनानिमित्त माझ्या सर्व चालक बंधूंना शुभेच्छा देते आणि त्यांनी आपली कारकीर्द याचपणे यशस्वीपणे पूर्ण करावी आशाही व्यक्त करते. थँक्यू. सर्वप्रथम या भारत देशातील सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि आज जागतिक चालक दिनानिमित्त सर्व भारतातील चालक बांधवांना तसंच एसटी महामंडळातील चालक बांधवांना चालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण बघितलं असेल या अँड्रॉइडच्या जमान्यामध्ये 2G 4G 5G झालं, परंतु चालक हा 100 GB का तो कुठलेही निर्णय घेत असताना 1 सेकंदाचा विलंब करीत नाही. आपण कुठलीही जरी लिंक डाउनलोड केली तर त्या लिंकला डाउनलोड होण्यासाठी कमीत कमी 12 ते 13 सेकंद लागतात. तर चालक 1 सेकंदात निर्णय घेतो आणि एसटीचा प्रवास हा सर्व जनतेला सुखरूप ठिकाणी पोहोचवतो. त्यामुळे सर्वात प्रथम मी सर्व चालकांचं अभिनंदन करतो. चालक दिनी सर्व चालकांनी आपल्या एसटी महामंडळाच्या ज्या काही राप बसेस आहे त्यांची पूर्ण तपासणी करून खात्री करूनच मार्गस्थ करावा आणि एसटीचा प्रवास आणि एसटीची जनमानसात जी प्रतिमा आहे ती उंचवावी एवढीच अपेक्षा या आज चालक दिनी मी चालकाकडून करतो. आणि पुन्हा एकदा सर्व चालकांना मी राप महामंडळामध्ये 15 वर्षापासून सुरक्षित सेवाचे बिल्ले घेत आहे
आणि सुरक्षित सेवा देत आहे आणि प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर पोहोचवत आहे। माझ्याकडून आतापर्यंत किरकोळ सुद्धा अपघात झालेला नाही। नवीन जे राप महामंडळ सेवेमध्ये आले त्यांना या चालक दिनी एकच सांगू इच्छितो, राप बस चालवताना आपण प्रशिक्षित आहोत, आपण सुशिक्षित आहोत। कुठलेही राप महामंडळाचं नुकसान किंवा आर्थिक नुकसान किंवा वाहन चालवताना पूर्ण टेन्शन मुक्त होऊन वाहन चालवणे आणि एसटी महामंडळाची प्रतिमा उंचवावी हीच या दिनी विनंती करतो। मी भगवान गंगाधर शेवाळे, चालक क्रमांक 282, छत्रपती संभाजीनगर आगारामध्ये मी 15 वर्षापासून सेवा देत आहे। तरी पण आज या दिनानिमित्त सर्व चालकांना चालक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज सगळ्यात महत्त्वाचे, आज आमची मान आमच्या प्रशासनाने एवढी उंचवली का आम्हाला त्याचा गर्व वाटतोय आणि ही मान उंचवलेली मान आम्ही अशीच उंच करून म्हणजे उंच ठेवू व महामंडळाचं नाव वर आणण्याचा प्रयत्न करू आणि विना अपघात सेवा देऊ, हीच माझी 2 शब्द। मी ललित दिगंबर शाह, वाहतूक निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2। या चालक दिनानिमित्त भारतातील सर्व चालक बंधूंना व रापा महामंडळातील सर्व चालक बंधूंना शुभेच्छा देतो। खरोखरच एक अद्भुत असे हे चालकाचं कार्य, क्षणाचाही विलंब न करता निर्णय क्षमता घेतात चालक लोक आणि विना अपघात सुरक्षित सेवा प्रवासी जनतेला देतात। या सर्व चालकांना मी माझ्या वतीनं रापा महामंडळाच्या वतीनं शुभेच्छा देतो। मी बाबासाहेब साळुंके, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2। या आजच्या चालक दिनानिमित्ताने संपूर्ण जगातील, भारतातील तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील चालक बंधूंना शुभेच्छा देतो। व जगात असा कुठलाही व्यक्ती नाही किंवा कोणतीही आता आजपर्यंत सिस्टम नाही की जो चालकाची बरोबर करू शकेल। क्षणाचाही विलंब न करता निर्णय क्षमता ज्यात आहे तो म्हणजे केवळ आणि केवळ चालक आहे। अतिशय बुद्धिमान आणि वेगवान जो परिस्थितीवर नियंत्रण करण्याचं काम करतो तो चालक बंधू आहे। तर अशा कुठल्याही परिस्थितीत अत्यंत अडचणीचा सामना करत रस्त्यावर वाहन चालवत असताना जर चालक आमची 38 फुटाची गाडी रस्त्यावर सुरक्षितरित्या पार पाडतो, आपण वाहन चालवत असताना बघत असाल रस्त्यावर एवढ्या प्रमाणात वर्दळ झालेली असताना सुद्धा सुरक्षित सेवेचे 25 वर्ष सुरक्षित सेवेचे बिल्ले आमचे चालक बंधू या ठिकाणी घेत असतात। आणि राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं देखील प्रत्येक वर्षानुवर्ष प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 240 दिवस विना अपघात सेवा घडल्यानंतर 15 ऑगस्ट 26 जानेवारी या रोजी त्यांचा सत्कार केला जातो व योग्य ते बक्षीस सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येतं। 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 25,000 रुपये रोख आणि पारितोषिक तसे प्रमाणपत्र अशा म्हणजे हे व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत असतो। अशा प्रोत्साहनपर योजना या ठिकाणी रापा महामंडळामध्ये घेण्यात येतात। चालक हा सर्वात महत्त्वाचा घटक असून राज्य परिवहन महामंडळ हे केवळ आणि केवळ सर्व चालकाच्या जीवावर या ठिकाणी चालत आहे। असे या निमित्ताने मी सर्व चालकांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।